गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची सत्ता गोकुळ दूध संघावर होती. शेवटचा 1 वर्ष जर सोडला, ज्याच्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली आणि मग नावेद मुश्रीफ यांना चेअरमन पद देण्यात आलं. परंतु त्याच्यापूर्वी सगळा कारभार हा माजी पालकमंत्र्यांच्याकडेच होता. त्यात काय झालेले घोटाळे आहेत, काय भ्रष्टाचार आकडे आहेत, ते सगळं जग जाहीर आहे. आज ते काही जरी म्हणत असतील, आज काल त्यांचं स्टेटमेंट मी पत्रकार परिषद बघितली की यापूर्वी मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेते कधी सहभाग घेत नव्हते. वस्तुस्थिती आहे. कारण 25 वर्षे माडिक साहेबांच्या ताब्यात दूध संघ असताना पारदर्शक कारभार होता. त्यामुळे कोणाचा हस्तक्षेप करण्याचा प्रसंग किंवा प्रयत्न झाला नाही किंवा प्रसंगी आला नाही. परंतु गेल्या पंचवार्षिकला माननीय मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे ठाकरे साहेब होते, त्यावेळी त्यामध्ये हस्तक्षेप झाला. नाहीतर यांचं पॅनलच त्यावेळी झालं नसतं. मोठ्या प्रमाणात या सगळ्या नेत्यांना एकत्रित करण्याचं काम त्यांच्या खेळीनंच ते झालेलं होतं. आणि आता जर ते म्हणजे ठीक आहे, त्यांनी आता लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार त्यांना आहे, त्यांनी पॅनलची घोषणा केली, ती नेहमीची पद्धत आहे त्यांची, ती करू देत. परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की त्यांचा 4 वर्षाचा कारभार या सगळ्या दूध संस्थांनी बघितलेला आहे. त्यांचा महापालिकेतला कारभार 15 वर्ष कोल्हापूरकरांनी बघितला, म्हणून कोल्हापूरमध्ये सत्तांतर झालं आणि आता महायुतीची सत्ता आमची आलेली आहे. त्याच पद्धतीनं यावेळी त्यांनी कितीही प्रयत्न केला, किती त्यांच्याकडे एकच अस्त्र आहे ते म्हणजे विटामिन एम, त्यांनी कितीही काय प्रयोग केले तरी गोकुळचा निकाल महायुतीच्या बाजूने होणार. आणि ज्या पद्धतीनं राजाराम कारखान्याचा 21-0 निकाल झाला, ज्या पद्धतीने आमच्या भीमा कारखान्याचा त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप खर्च केला, 15-0 असा निकाल झाला, त्याच पद्धतीने गोकुळ दूध संघामध्ये सुद्धा 25-0 असाच निकाल होणार आहे.